स्वागत आहे तुमचं वृत्तिका पाटील चॅनलमध्ये। तर आज आहे वटपौर्णिमा आणि माझे सगळे घरातले कामं सोबतच पूजा वगैरे सगळं झाले। ओनली मला गेटअप चेंज करून माझं लुक म्हणजे मला चेंज करायचं आहे, साडी वगैरे घालून पूजासाठी बाहेर जायचं आहे। त्यासाठी नेहमी पुरा ताट सगळं मांडून ठेवलं, पिल्लूला पण रेडी करायचं आणि उपवास धरायचं म्हणजे नाही, मला सकाळपासूनच भूक लागलेली आहे तरी पण मी कंट्रोल करेले, फक्त दूध वगैरे सुद्धा पिनात म्हणतात पण तेवढं कठीण माझं व्रत कंप्लीट करणं होय ना मला। सो त्याच्यासाठी नाही चाय दूध हे सगळं चाललेलं आहे माझं, ओनली चाय दूध पाणी। त्याच्यानंतर पूजाच्या नंतर फळं वगैरे खावं म्हणतात, सो तेवढं तर खावंच लागणार मला कारण माझी सिच्युएशनच तसं आहे, फ्रूट्स तर खावावंच लागते मला। सो चला मग साडी वगैरे घालून रेडी होते आणि शेअर करते तुमच्यासोबत पुढे काय काय होईल। सो मी आधी पिल्लूला रेडी केलं, त्याच्यानंतर मी सिम्पलमध्ये रेडी झाले आणि जे माणूस मला घेऊन जाणार आहे नाही तेच अजून आंघोळसुद्धा केलं नाही, म्हणजे विशाल एवढं गमतंय नाही, आमच्या पुरा अख्ख्या फॅमिलीलाच माहिती आहे त्याचं। मी स्वीटी दोघं पण रेडी झालो आणि हे माणूस तिथंच लोळत आहे, सो आता त्याला गडबड केलं म्हणजेच पटमन जाणं होईल। सो चला आम्ही आता मंदिरला जाऊन आलो आणि मंदिर अजून बंद आहे, म्हणजे आम्हाला काही टायमिंग माहीत नाही, ओपन क्लोज ते कवा कवा होते म्हणायचं। सो लास्ट टाईमला झालं सकाळी 10 वाजता असं गेलतो तेव्हा तर जारी होतं, मला वाटलं हे असं हमेशा जारी राहते, बंद असलं म्हणजे फक्त देवाचं जे काही गेट राहते नाही तेवढंच बंद करतात, मेन गेट बंद करण्यात वाटलंय। सो पुरा मेन गेटच बंद होतं, त्याच्यापैकी आम्ही बाहेरला बाहेर तेच ऑटोमध्ये जाऊन त्याच ऑटोमध्ये असंच रिटर्न आलो। त्याच्यानंतर 5:30 वाजता ओपन होते मन आता। तर आता आम्ही बघितलं म्हणजे दाखवलेले आम्हाला क्लोज आहे म्हणून ओपन 5 वाजता होत नाही आम्हाला पहिले काढायला ते बघून सुद्धा वाचून सुद्धा अनपडवानी करून ठेवलं, सजाव दे 5:30 वाजता जायचं आणि एवढं गडबड करून विशाला नेलो मी कारण आमचा थंडार दादा नाही, त्याला आंघोळसुद्धा केलं नव्हतं, त्याला फोर्सली सगळे कामं करून त्याला रेडी करून घेऊन जायला परत 2 वाजले मला। तर 2 वाजता जाऊन सुद्धा कारण मला भूक लागल तिला लागली आहे सुद्धा, आता पूजा घरसोबत तर जेवायला आहे ना म्हणून मी ती गडबड करलं होते त्याच्यासाठी। सो सगळंच कॅन्सल झालं म्हणून आता फक्त काहीतरी फ्रूट्स वगैरे खाऊन असंच राहायचं वाट बघत 5:30 वाजेपर्यंत। मे बी मी साडी काढणार आता हेच एवढं वज्ज होलेलं नाही मला, तेव्हाच काढून असं जावं म्हटलं ते मी, म्हणजे जेव्हा लिवले नाही 1-2 घंट्यामध्ये मला जे शॉर्ट व्हिडिओ बनवायचं होतं तेवढं बनवल्यावर साडी काढावं म्हटलं ते, तरी पण मंदिरला जाऊन जरा पूजा करून आल्यावर काढायला ते वाटलं, त्याच्यासाठी चला आता चेंज करते मी पण। जय करा। सो पूजाला जायच्या टाईमलाच मला मम्मी म्हणले की तू काय पूजा वगैरे करू नको जाऊन तिथं, म्हणजे वटी सगळं भरतात नाही ते सगळं काहीच करायचं नाही, फक्त झाडाचे जाऊन पाया पडून ये तेवढंच बस, कारण आता अशा अवस्थामध्ये पूजा करणे मग त्याच्यासाठी मी ताट जे काही दोरा फुलं हे दे राहतात ते सगळं काहीच आणतं नाही, फक्त मी पाया पडायला आले, म्हणजे वटाच्या झाडाची पाया पडल्यानेच ते व्रत कंप्लीट होते मग। सो खरं तर त्याच्यासाठीच येणं झालं। तेवढं झालं मग अर्धा घंटा झालं, वाटलं नाही फोन सोडून बसतात खरं आई सगळीकडचे आहे। सो हे माझं नाही सेकंड व्रत आहे, लास्ट टाइम पार्टीला आलते माझ्यासोबत, सो आता घरात विशाल फ्री होतं म्हणून मी त्याला घेऊन आले। सो कुठं पण देवाला गेलं म्हणजे नाही तिथली वाईबच अलग राहते आहे आणि एवढं शांत वाटते नाही, तर तेवढा आरडाओरडा होतं तरी पण असं वाटलं तर की कुठं शांत जागी जाऊन बसला म्हणून, खरंच तिथं किती पण गर्दा राहू दे पण तिथली वाईबच अलग राहते आहे। सो मला तिथं बसल्यापासून वाटलं तर की अर्धा तास झालंय चला आपण इथं बसून, मी तेच कन्फर्म करलं ते विशालला, पण त्यानं म्हणलं तर की फक्त 10च मिनिट झाले आणि स्वीटीला तर एवढं जागा खेळायला राहावं नाही झालं, तिनं कुणालाच लागणार। सो लगेच आम्ही त्याच वाटेनं जनरल स्टोअरला गेलो आणि मला मेन म्हणजे नथ घ्यायची होती सोबतच, तिथं की इयरिंग सुद्धा छान वाटले ते पण घेतले आणि जेव्हा पण आपण साडी घालता नाही तेव्हा नथ घातलं म्हणजे एकदम बेस्ट वाटते। आज मी त्याला मन्नार हुडकेले, मला भेटली नाही म्हणून मी आज डिसाईड केली की आज जाऊन पटमन ते घ्यायचं आणि सोबतच साडी लावलं म्हणजे त्याच्यावर काकणं घालायचं एक टेन्शन राहते, म्हणजे मॅचिंग काकणं, आणि ते सुद्धा बघितले। सो चला मग आजच्या ब्लॉगला इथे सेंड करूत आणि पुन्हा भेटूत नेक्स्ट ब्लॉगमध्ये। बाय बाय।